नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कला शाखा आणि या कले शाखेसाठी समाजशास्त्र हा एक विषय तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे. इयत्ता 11वी कला या कला शाखेमध्ये असणारा हा समाजशास्त्र जो विषय आहे तो मी सौ अनुराधा राहुल चव्हाण तुम्हाला शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र या विषयाचा जर आपण विचार केला तर या विषयाची ओळख करून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे किंवा माझं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला या समाजशास्त्र विषयाची थोडक्यात जी ओळख आहे किंवा परिचय आहे तो मी करून देणार आहे. या ठिकाणी तुम्हाला समाजशास्त्र विषयाचं पुस्तक दिसते, त्याचं जे मुखपृष्ठ आहे ते दिसते आणि या मुखपृष्ठावरतीच तुम्हाला समाज, कुटुंब, संघर्ष, गुन्हे, समुदाय, धर्म, प्रसार माध्यमे दिसत आहेत किंवा त्या ठिकाणी लिंगभाव दिसतोय, नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत तो शब्दप्रयोग दिसतोय, सामाजिक नियम काय आहेत समाजामध्ये वावरत असतानाचे किंवा संस्कृती म्हणजे काय, या मुखपृष्ठावरतीच या ठिकाणी या पुस्तकाची जी ओळख आहे किंवा या विषयाची जी ओळख आहे ती आपल्याला थोडक्यात समजते. अतिशय सोपा असा हा विषय आहे. याचं कारण असं आहे की तुमच्या आजूबाजूला आढळणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या गोष्टी आहेत, आत्तापर्यंत आपण या गोष्टींचे जे शब्दप्रयोग आहेत त्या ऐकलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र या अभ्यासण्यासाठी किंवा या तुम्हाला इयत्ता 11वीमध्ये हे जे शब्दप्रयोग आहेत हे शब्दप्रयोग प्रत्यक्षात अभ्यासायचे आहे. तुम्ही ज्या समाजामध्ये राहता तो समाज म्हणजे काय, तुम्ही ज्या कुटुंबामध्ये राहता ते कुटुंब म्हणजे काय, किंवा तुम्ही जीवन जगत असताना तुमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर म्हणजे काय, समाजामध्ये राहत असताना काही व्यक्ती तुम्हाला आपल्याशा वाटतात तर काही व्यक्तींबरोबर तुमचा संघर्ष असतो. तुम्ही समाजामध्ये राहत असताना विशिष्ट समुदायामध्ये राहता, तो समुदाय म्हणजे काय, कोणत्या संस्कृतीमध्ये तुम्ही तुमचं जीवन जगता, कोणतं लिंग आहे तुमचं, समाजामध्ये लिंगभाव कशा पद्धतीने केला जातो, या समाजामध्ये नैसर्गिक आपत्ती कशा पद्धतीने येतात, प्रसार माध्यमे समाजामध्ये आपली भूमिका कशा पद्धतीने निभावतात, अशा विविध गोष्टींचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्र या विषयामध्ये करायचा आहे. अतिशय सोपा विषय, तुम्हाला मार्क्स मिळवून देणारा विषय. MPSC, UPSC अशा ज्या परीक्षा आहे या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त ज्या प्रश्नांवरती किंवा ज्या विषयावरती प्रश्न विचारलेले असतात तो विषय म्हणजे समाजशास्त्र. याची ओळख या ठिकाणी मी तुम्हाला करून देणार आहे. मग असा हा समाजशास्त्र तुम्ही शिकत असताना निश्चितपणे या विषयामध्ये असणारे जे उपघटक आहेत हे घटक अभ्यासत असताना ते आपल्या परिचयाचे आहेत, परंतु याचाही अभ्यास होऊ शकतो हे आपल्याला लक्षात येत नाही. या समाजशास्त्रामध्ये आपल्या आजूबाजूमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनेकडे आपण इतक्या गांभीर्याने पाहत नाही, परंतु हा विषय शिकत असताना आपल्याला त्या घटनाच शिकायच्या आहे हे आपल्याला लक्षात येतं. चला तर मग या समाजशास्त्र विषयामध्ये आपल्याला किती प्रकरणे आहेत, त्या प्रकरणांची नावं काय आहे, या घटकाचा आपण थोडक्यात अभ्यास करूयात. पहा, तुम्हाला आता
इयत्ता 11वी समाजशास्त्राची अनुक्रमणिका दिसते आणि या अनुक्रमणिकेमध्ये वर्षभरामध्ये असणारी 8 प्रकरणं जी तुम्हाला शिकायची आहेत त्या प्रकरणांची नावं किंवा शीर्षक तुम्हाला दिसतात ते. त्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 समाजशास्त्राची ओळख, 2 पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान, समाजशास्त्रातील ज्या मूलभूत संकल्पना आहेत ते 3रं प्रकरण, 4थं प्रकरण सामाजिक संस्था, 5वं संस्कृती, 6वं प्रकरण आहे सामाजिकरण, 7वं आहे सामाजिक स्तरीकरण आणि 8वं आहे सामाजिक परिवर्तन. पहा, अशा पद्धतीने 8 प्रकरणांचा आपल्याला या समाजशास्त्रामध्ये इयत्ता 11वी मध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्हाला याची जी शीर्षके आहेत निश्चितपणे अवघड वाटली असतील, पण जर तुम्ही समाजशास्त्राचं पुस्तक हातात घेतलं तर या प्रत्येक प्रकरणाच्या अंतर्गत असणारे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे मुद्दे तुमच्या दैनंदिन जीवनात घडणारे किंवा तुमच्या समाजामध्ये आढळणारे या ठिकाणी दिसतील. मग आता या 8 प्रकरणांचा त्या ठिकाणी थोडक्यात परिचय आपण शीर्षकावरून करून घेतलेला, परंतु हा विषय शिकायचा आहे, फक्त शिकायचा आहे का तर नाही, तर या विषयावरती तुम्हाला परीक्षा द्यायची आणि ही परीक्षा देत असताना या विषयातील हे प्रत्येक प्रकरण किती गुणांना आहे, किती गुणांवरती या प्रत्येक प्रकरणावरती प्रश्न विचारले जाणार आहेत, परंतु प्रत्यक्षात ते प्रकरण किती गुणांचं आहे हे या ठिकाणी आपण घटकनिहाय गुणविभागणीमध्ये पाहणार आहोत. पहा, प्रकरण क्रमांक 1 समाजशास्त्राची ओळख हे जे प्रकरण आहे तुमच्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो 80 मार्काचा तुमचा पेपर आहे त्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रकरणावरती तुम्हाला 16 गुणावरती त्या ठिकाणी काय केले जाणार आहेत, प्रश्न विचारले जाणार आहेत. किती गुणांसाठी? 16 गुणांसाठी. परंतु हे प्रकरण जे आहे ते 10 गुणांसाठीच खरं आहे. फक्त 10 गुणांचा अभ्यास तुम्हाला या प्रकरणामधनं करायचा आहे. समाजशास्त्राची ओळख हे जे प्रकरण आहे त्याचे जे निर्धारित गुण आहेत ते 10 गुण आहेत, परंतु जर संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली तर पहिल्या प्रकरणावरती तुम्हाला 16 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत, परंतु प्रत्यक्षात तुम्हाला 10 गुणच त्या ठिकाणी काय करायचे आहेत, त्या ठिकाणी प्रश्न लिहायचे आहेत. म्हणजे हे प्रकरण 10 गुणांसाठी आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे दुसरं प्रकरण पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्राचे योगदान. समाज म्हणजे काय, समाजामध्ये कोणकोणत्या गोष्टी अस्तित्वात आहेत असं सांगणारे आपल्या भारतामधले असणारे जे समाजशास्त्रज्ञ आहेत आणि भारताला सोडून बाहेरच्या देशामध्ये असणारे जे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहेत यांचं योगदान काय आहे समाजाबाबत यावरती हे प्रकरण आधारित आहे. हे प्रकरण जर पाहिलं तर हेही प्रकरण 10 गुणांसाठी आहे. विकल्पासह तुम्हाला गुण आहे 12, म्हणजे 12 गुणांचे प्रश्न तुम्हाला या प्रकरणावरती विचारले जातील. 10 गुणांचे तुम्हाला लिहायचे आहेत. तिसरं आहे समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना. पहा, हे 3रं प्रकरण हेही 10 गुणांसाठी निर्धारित केलेलं आहे आणि याच्यावरती 16 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, परंतु तुम्हाला प्रत्यक्षात 10 गुणांचेच त्या ठिकाणी काय करायचे आहेत, सोडवायचे आहे. आता समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे 3रं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये समाज म्हणजे काय, समुदाय म्हणजे काय, त्याच्यामध्ये सामाजिक दर्जा म्हणजे काय, सामाजिक भूमिका म्हणजे काय व्यक्ती म्हणून, किंवा समाजामध्ये वावरत असताना समाजाने आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर रोडने चालला असेल तर इतरत्र थुंकू नये, कोणालाही काही कारण नसेल तर कोणालाही अपशब्द बोलू नये. अशा पद्धतीचे हे जे नियम आहेत हे नियम आपण सामाजिक नियमाने या घटकामध्ये पाहणार आहोत. म्हणजेच समाजशास्त्रातील मूलभूत ज्या संकल्पना आहे या संकल्पना इतक्या सोप्या आहेत
की ज्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये घडतात ते. प्रकरण क्रमांक 4, सामाजिक संस्था. निर्धारित गुण आहे 10 आणि विकल्पासह गुण आहे 14. पहा, प्रकरण 4, सामाजिक संस्था. निर्धारित गुण किती आहे? 10 आणि विकल्पासह म्हणजेच या प्रकरणावरती 14 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रत्यक्षात हे प्रकरण 10 गुणांसाठी आहे. प्रकरण क्रमांक 5, संस्कृती. हे जे प्रकरण आहे हे 10 गुणांसाठी तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि याच्यावरती प्रश्न 16 गुणांचे तुम्हाला विचारले जातील. प्रत्यक्षात 10 गुणांचे तुम्हाला काय करायचे आहे? सोडवायचे आहेत. संस्कृती म्हणजे काय? संस्कृतीचं वर्गीकरण, संस्कृतीचे घटक, संस्कृतीची वैशिष्ट्ये, संस्कृतीचं महत्त्व, अशा पद्धतीची संस्कृती ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायची आहे. 10 गुणांसाठी हे प्रकरण निर्धारित केलेलं आहे. विकल्पासह आपल्याला 16 गुणांवर या ठिकाणी या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातील. प्रकरण क्रमांक 6, सामाजिकरण. 10 गुणांसाठी 14 गुणांचे प्रश्न या प्रकरणावरती विचारले जातील आणि 10 गुणांचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे? लिहायचे आहेत. म्हणजेच प्रत्यक्षात हे प्रकरण आहे 10 गुणांसाठी. सामाजिकरण म्हणजे काय? सामाजिकरणाची प्रक्रिया म्हणजे काय? सामाजिकरणाची साधने म्हणजे काय? इतक्या सोपे घटक या प्रकरणामध्ये आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर प्रकरण क्रमांक 7, सामाजिक स्तरीकरण. हेही प्रकरण 10 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय? स्तरीकरण, स्तर म्हणजेच समाजामध्ये असणारे आर्थिक गट, उदाहरणार्थ श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब. मग असे समाजामध्ये तुम्हाला स्तर आढळतात. मग हे स्तर म्हणजे सामाजिकरण, त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये, सामाजिकरणाचे प्रकार आणि सामाजिक गतिशीलता. अशा पद्धतीने 7व्या प्रकरणामध्ये 10 गुणांवरती आपल्याला काय केलेले आहेत? 10 गुणांना हे प्रकरण दिलेले आहे. 13 गुणांसाठी प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील. प्रकरण 8, सामाजिक परिवर्तन. 10 गुणांसाठी हे प्रकरण आहे. 13 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील. प्रत्यक्षात प्रकरण 10. या घटकनिहाय गुणविभागणीमध्ये तुम्हाला निश्चितपणे हे लक्षात आलं असेल की समाजशास्त्रातील प्रत्येक प्रकरण हे 10 गुणांसाठी आहे आणि हे प्रत्येक प्रकरणावरती तुम्हाला समान अभ्यास करायचा आहे. याचं कारण काय? तर या ठिकाणी हे प्रत्येक प्रकरणच किती गुणांसाठी आहे? 10 गुणांसाठी आहे. चला मग आपण आता पाहणार आहोत समाजशास्त्राचं मूल्यमापन. समाजशास्त्र हा जो विषय आहे या विषयावरती कशा पद्धतीने एकूण वर्षभर तुमच्या परीक्षा घेतल्या जातील. आता कोरोनाचा कालावधी आहे त्यामुळे प्रथम सत्र तर त्या ठिकाणी उलटून गेला असं म्हणता येईल. परंतु शासनाने या ठिकाणी जवळजवळ 25% अभ्यासक्रम तुमचा कमी केलेला आहे. त्यामुळे बराचसा अभ्यासक्रम कमी केल्यामुळे जो अभ्यासक्रम शिल्लक आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे? पाहायचा आहे. तरी थोडक्यात तुम्हाला याचं जे मूल्यमापन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. समाजशास्त्र या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये 25 गुणांची त्या ठिकाणी तुमची चाचणी परीक्षा होते. ज्या पद्धतीने इयत्ता 10वी पर्यंत चाचणी परीक्षा पहिली, चाचणी परीक्षा दुसरी, प्रथम सत्र, चाचणी तिसरी, चौथी आणि द्वितीय सत्र म्हणजेच वार्षिक परीक्षा, अशा पद्धतीने तुमच्या परीक्षा व्हायच्या. परंतु इयत्ता 11वीमध्ये समाजशास्त्र या विषयासाठी चाचणी परीक्षा पहिली ही 25 गुणांची, त्याचा वेळ आहे 1.5 तास. 1.5 तासामध्ये तुम्हाला 25 गुणांचा पेपर सोडवायचा असतो. त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा ही दिवाळीच्या अगोदर घेतली जाते. 50 गुणांसाठीची ही परीक्षा असते आणि 2.5 तास म्हणजेच 2 तास 30 मिनिटे तुम्हाला दिलेले असतात आणि या वेळामध्ये तुम्हाला 50 गुणांचा पेपर सोडवायचा असतो. म्हणजेच प्रथम सत्रामध्ये पहिली चाचणी 25 गुण आणि प्रथम सत्र
50 गुण असे जवळजवळ 75 गुणांचे त्या ठिकाणी तुमच्या परीक्षा होतात. आता आपण पाहणार आहोत द्वितीय सत्र, म्हणजेच आता येणारं तुमचं सत्र. द्वितीय सत्रामध्ये चाचणी क्रमांक 2 यामध्ये 25 गुणांची तुमची चाचणी परीक्षा क्रमांक 2ची घेतली जाते. 1.5 तासाचा पेपर असतो. त्यानंतर वार्षिक लेखी परीक्षा ही तुम्हाला 80 गुणांची आहे. वेळ आहे 30 तास. म्हणजे इथून मागे 80 गुण या ठिकाणी द्वितीय किंवा वार्षिक परीक्षा तुमची 100 गुणांची असायची, परंतु मागच्या वर्षी इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी बदलला आणि त्या बदलानुसार या ठिकाणी 80 गुणांची तुमची लेखी परीक्षा आणि या ठिकाणी तिसरा जो घटक आहे पहा, उपयोजित प्रश्नांवर प्रात्यक्षिक परीक्षा, ही 20 गुणांची कॉलेजच्या अंतर्गत तुमची परीक्षा घेतली जाते. म्हणजेच वार्षिक परीक्षेच्या अगोदर 1 महिनाभर अगोदर तुमची ही 20 गुणांची चाचणी परीक्षा पद्धतीनुसार ही परीक्षा घेतली जाते. यालाच कृतीपत्रिका असं म्हटलेलं आहे. ही परीक्षा 20 गुणांची असते. यावरती प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. चाचणी ज्या पद्धतीने घेतली जाते त्याच पद्धतीने ही 20 गुणांची परीक्षा घेतली जाते आणि 80 गुण प्लस हे 20 गुण असा मिळून तुमचा समाजशास्त्राचा 100 गुणांचा पेपर असतो. जर ह्या सगळ्या गुणांची जर तुम्ही बेरीज केली तर त्या ठिकाणी अंतिम निकाल तुमचा 200 गुणांचा असतो. 200 भागिले 2 केलं तर 100 गुण. त्या ठिकाणी 100 पैकी तुम्हाला किती गुण मिळतील हे त्या ठिकाणी काय केलं जातं, निर्धारित धरले जातात. म्हणजेच मूल्यमापन आराखड्यात चाचणी पहिली 25 गुणांची, प्रथम सत्र 50 गुणांची, चाचणी क्रमांक 2 25 गुण, वार्षिक लेखी परीक्षा जी आहे ती 80 गुणांची, प्लस वार्षिक परीक्षेच्या अगोदर चाचणी क्रमांक 2 आणि वार्षिक परीक्षा याच्यामध्ये घेतली जाणारी ही प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजेच कृतीपत्रिका 20 गुणांवरती ही एक चाचणी घेतली जाते. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने वार्षिक 80 + 20 असं 100 गुणांचा तुमचा पेपर त्या ठिकाणी काय होतो, निर्धारित होतो. जर सगळ्या त्या ठिकाणी गुणांची बेरीज केली तर सरासरी 200 गुण त्या ठिकाणी वर्षभराचे तुमचे नोंदवले जातात. भागिले 2 केलं जातं आणि त्या ठिकाणी 100 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले हे निश्चित होतं. अशा पद्धतीने या ठिकाणी समाजशास्त्र या विषयाचं मूल्यमापन तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पाहत आहोत प्रथम सत्र परीक्षा. पहा, प्रथम सत्र परीक्षेमध्ये तुम्हाला 50 गुणांची ही प्रथम सत्र परीक्षा असते. तुम्हाला जो वेळ आहे तो त्या ठिकाणी मूल्यमापन आराखड्यामध्ये दिलेला आहे. 2.5 तास वेळ असतो. 2.5 तासामध्ये तुम्हाला 50 गुणांचा पेपर सोडवायचा असतो. समाजशास्त्र या विषयाचं 50 गुणांचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 असतो, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारलेला असतो. गुण 3 असतात, विकल्पासह गुणही 3. म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 तुमचा आहे 3 गुणांसाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातलाच ब आकडा असतो, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. चुकीची जोडी दिलेली असते आणि त्यातली चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे आणि बरोबर जोडी त्या ठिकाणी लिहायची आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न ब आकडा विचारलेला असतो. गुण आहे 3 विकल्पासह, म्हणजेच एका आकड्याला 1 गुण अशा पद्धतीने त्या ठिकाणी 3 गुण असतात. क आकडा, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. वरती चौकटीमध्ये तुम्हाला शब्द दिलेले असतात आणि त्या चौकटीमध्ये म्हणजे उत्तरे तुम्हाला वरतीच दिलेली असतात. खाली रिकाम्या जागांसारखे तुम्हाला प्रश्न दिलेले असतात
आणि चौकटीमधली योग्य उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे आणि खालचं विधान काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने क आकडा प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. हा 3 गुणांसाठी तुम्हाला विचारलेला असतो. त्यानंतर ड आकडा अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधान पूर्ण करा. या ठिकाणी ज्या पद्धतीने रिकाम्या जागा भरलेल्या असतात, ती रिकामी जागा जिथे भरायची ती चुकीची दिलेली असते. तुम्हाला काय करायचं आहे, ती अधोरेखित केलेली आहे, ती चुकलेली आहे, त्याच्या जागी अचूक रिकामी जागा त्या ठिकाणी काय करायचं आहे, अचूक शब्द भरायचा आहे आणि पुन्हा ते विधान खाली लिहायचं आहे. हे 3 गुणांसाठी विचारलेलं असतं. म्हणजे 50 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 12 गुणांचा हा पहिला प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय. अ आकडा 3, ब आकडा 3, क आकडा 3 आणि ड आकडा 3 असे 12 गुणांचे त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारलेले असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा त्या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या असतात. प्रश्न किती आहेत? विकल्प जर पाहिले प्रश्न तर 3 विचारलेले असतात. म्हणजे टिपा लिहामध्ये 3 आकडे दिलेले असतात. 1 आकडा, 2 आकडा आणि 3 आकडा. परंतु प्रत्यक्षात तुम्हाला किती लिहायचे आहेत? त्या ठिकाणी लिहायचे आहेत फक्त 2. कोणतेही 2. एका टिपेला त्या ठिकाणी तुम्हाला मार्क आहे 4. किती मार्क आहेत? 4. म्हणून गुण याचे आहे 8. प्रश्न क्रमांक 2 गुण आहेत 8. प्रश्न क्रमांक 3 फरक स्पष्ट करा. अतिशय सोपा प्रश्न. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे, म्हणजेच फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 लिहायचे आहेत. 2 मार्काला हा प्रश्न 1 आकडा असतो. म्हणजेच फरकमध्ये स्पष्ट करामध्ये 1, 2, 3 आकडे विचारलेले असतात. 4 आकडे विचारलेले असतात आणि या 4 आकड्यांपैकी तुम्हाला 3 लिहायचे. एक फरक तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारलेला असतो. पहा, एक फरक किती मार्कांसाठी विचारला असतो? 3 मार्कांसाठी तुम्हाला काय केलेलं आहे? विचारलेलं आहे. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 लिहायचे आहेत. 3 लिहायचे आहेत म्हणून फरक स्पष्ट करा. 2 मार्कांसाठी विचारलेला आहे 3 आकडे. म्हणजे पहिला आकडा 2 मार्कांसाठी, दुसरा आकडा जो आहे तो 2 मार्कांसाठी आणि तिसरा आकडा आहे 2 मार्कांसाठी. अशा पद्धतीने फरक स्पष्ट करा जो आहे तो किती गुणांसाठी विचारलेला असेल? तर 2 गुणांसाठी. तुम्हाला त्याचे जर गुण आहेत ते 8 गुण त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात ते. मग अशा पद्धतीने फरक स्पष्ट करा. कोणतेही किती लिहायचे? 3 लिहायचे आहेत आणि त्या 3 मधले तुम्हाला त्या 3 लिहायचे आणि गुण आहेत त्याचे किती? 8. अशा पद्धतीने तुम्हाला फरकाचा मुद्दा काय करायचा आहे? सोडवायचा आहे. त्यानंतर जो आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 जर पाहिला तर खालील संकल्पना उदाहरणांसह स्पष्ट करा. कोणतेही 2. पहा, 2 संकल्पना तिथे 4 दिलेल्या असतील. तुम्हाला किती लिहायच्यात? 2 लिहायच्या आहेत. 2 संकल्पना म्हणजे एक संकल्पना तुम्हाला 2 गुणांसाठी काय केलेली आहे? विचारलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालील विधान चूक की बरोबर ते सांगून स्पष्ट करा. सकारण स्पष्ट करा. त्या ठिकाणी विधान दिलेलं आहे, ते चूक आहे का बरोबर आहे ते सांगायचं आहे आणि का चूक आहे, का बरोबर आहे हे काय करायचं आहे? स्पष्ट करायचं आहे. हा जो प्रश्न आहे यामध्ये कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे आहेत. कोणतेही 2 लिहायचे आहेत. त्या ठिकाणी त्याचे जे गुण आहेत 4 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी विकल्प प्रश्न आहेत 2. 4 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील, त्यातले 2 प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. म्हणजे 2 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. तुम्हाला 4 गुण त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर
पुढचा जो प्रश्न आहे 6वा, कोणत्याही एका विधानावर आपले मत नोंदवा. अतिशय त्या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तुम्हाला मार्क मिळवून देणारा प्रश्न असतो. या ठिकाणी तुमचं मत नोंदवायचे. ते मत चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, या ठिकाणी ते अचूकच असावं असं नाही. तुम्हाला जे वाटते त्या ठिकाणी तुमचं मत नोंदवायचं आहे. आम्हाला तो अधिकार नाही की तुम्ही कोणत्या दृष्टीने विचार करताय त्या पद्धतीने समाजशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला तुमचं मत काय करायचं आहे, नोंदवायचं आहे. मग यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील आणि त्यात काय करायचे आहेत, त्यात एक प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असेल, 4 गुण तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, मिळतील. प्रश्न क्रमांक 7, दीर्घोत्तरी प्रश्न, कमीत कमी 150 शब्द. पहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. दीर्घोत्तरी प्रश्न 150 शब्द तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजेत. या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा असतो आणि हा जो प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न हा 10 गुणांचा प्रश्न असतो. म्हणजे 10 गुण एक प्रश्न लिहिल्यानंतर तुम्हाला मिळतात. म्हणून त्या ठिकाणी व्हेरी IMP क्वेश्चन प्रश्न क्रमांक 7, तुम्ही 10 गुण मिळवण्यासाठी या प्रश्नाची तयारी करणार आहात. त्या पद्धतीनेच या ठिकाणी 80 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला खाली दिसतीये. 80 गुणांची प्रश्नपत्रिका वरती दिलेल्या प्रश्नपत्रिकेसारखंच तिचं स्वरूप आहे. फक्त या ठिकाणी प्रश्नांची जी संख्या आहे ती तुम्हाला वाढवलेली दिसेल आणि प्रश्नांची संख्या वाढवल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे काय होणार आहे, तुमचे गुणसुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहेत, वाढणार आहेत. अशा पद्धतीने हे प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपल्याला इयत्ता 11वीचा 50 गुणांचा आणि इयत्ता त्या ठिकाणी 11वी द्वितीय सत्राचा जो आहे तो 80 गुणांचा दिसतोय. प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला दिसतंय की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, विधान पूर्ण करायचं आहे. प्रश्न 5 असणार आहेत. 5 प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी 5ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि गुण आहेत 5, विकल्पासह गुण आहेत 5. ब आकडा आहे, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्ती करून लिहा. इथे पर्याय नाही. तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे, जे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजेच कोणते, रिकाम्या जागा लिहा किंवा त्या ठिकाणी चुकीच्या शब्द दिलेला आहे त्याच्या जागी अचूक शब्द घाला, विधान वाचा, चौकटीत दिलेल्यावरती संज्ञा आहेत त्या अचूक संज्ञा त्या विधानापुढे लिहा, गटातील चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्त करून लिहा. अशा पद्धतीने हा प्रत्येक प्रश्न क्रमांक 1 मधला अ, ब, क, ड हे 4ही जे प्रश्न आहेत हे प्रत्येकी प्रश्न 5-5 गुणांचे आहेत आणि विकल्पासह गुणही 5 आहेत, प्रत्यक्षात गुणही 5 आहेत आणि विकल्प गुणही 5 आहेत. त्यामुळे व्हेरी IMP 80 गुणांचा तुमचा पेपर आहे. त्यातला पहिलाच प्रश्न 20 गुणांचा आहे. पहिलाच प्रश्न तुमचा 20 गुणांचा आहे आणि याची उत्तरं तुम्हाला एका वाक्यात, एका शब्दात लिहायची आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे यातले जर सगळे ऑब्जेक्टिव्ह तुमचे जर बरोबर आले तर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क तिथे मिळून जातात. आणि प्रश्न क्रमांक 7 जर तुम्ही 10 गुणांचं सोडवलं तर 30 मार्क. 20 मार्काची तुमची वस्तुनिष्ठ प्रश्नांची चाचणी होते. त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 17-18 मार्क मिळून जातात आणि 17 ते 18 हे मार्क आणि प्लस तिकडे 30 मार्क असे तुम्ही हसत त्या ठिकाणी पास होऊन जाता. अशा पद्धतीने या ठिकाणी अतिशय सोपा हा पेपर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला दिसतोय, टिपा लिहा. कोणतेही 2 सोडवायचे आहेत. 3 विचारलेले असतात, 2 सोडवायचे. म्हणजेच एक प्रश्न किती गुणांचा आहे तर या ठिकाणी 4 गुणांचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी 3 विचारलेत, सोडवायचेत किती, 2. प्रश्न क्रमांक 3 आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. विचारलेले किती आहेत, 5 विचारलेले आहेत. पहा, फरक स्पष्ट करा. प्रश्न विकल्प आहेत 5 आणि तुम्हाला तिथे सोडवायचे किती आहेत, 3 सोडवायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल
3 प्रश्न सोडवायचे फरकामधले आणि विचारलेले किती आहेत? 5 विचारलेले आहेत. म्हणजेच एक आकडा तो 4 गुणांसाठी असतो. गुण आहेत 12. एक आकडा किती गुणांचा आहे? 4 गुणांचा आहे. मग फरकाचे जर तिन्ही आकडे तुम्ही जर सोडवले तर तुम्हाला 12 गुण फरक स्पष्ट द्यायला मिळून जातात. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील संकल्पना उदाहरणांसह स्पष्ट करा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 विचारलेल्या असतात, प्रत्यक्षात 2 लिहायच्यात. किती विचारल्यात? 3 आणि लिहायच्यात किती? 2. एक संकल्पना स्पष्ट करायला तुम्हाला 4 गुणांसाठी आहे, 2 लिहायच्यात. म्हणून या प्रश्न क्रमांक 4 चे गुण तुमचे होतील 8. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. एक आकृती दिलेली असते की ज्या पुस्तकामध्ये तुमच्या आकृत्या आहे आणि त्या आकृतीमधले काही शब्द मिसिंग असतात, म्हणजेच गाळलेले असतात. ती आकृती तुम्हाला काय करायची आहे? प्रश्न क्रमांक 5 मध्ये संकल्पचित्र पूर्ण करायचे. या ठिकाणी 3 संकल्पचित्र तुम्हाला दिलेली असतात आणि काय करायचे आहेत? या 3 संकल्पचित्रामध्ये म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 मध्ये जर पहिला आकडा पाहिला तर संकल्पचित्र पूर्ण करा. एक संकल्पचित्र दिलेलं असतं 4 गुणांसाठी आणि ते एकच संकल्पचित्र तुम्हाला पूर्ण करायचे. व्हेरी IMP. एकच शब्द जर तुम्ही त्या संकल्पचित्रामध्ये नोंदवला तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 गुण मिळून जाणार आहेत. त्यातलाच जर ब आकडा पाहिला तर खालील विधान चुकी बरोबर ते साकारण लिहा. जो तुम्हाला इयत्ता 10वी पर्यंत सुद्धा हा प्रश्न विचारलेला असतो. चुकी बरोबर ते साकारण स्पष्ट करा. त्या ठिकाणी 3 प्रश्न विचारलेले असतात, त्यातले तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे. एक प्रश्न 4 मार्कांसाठी विचारलेला असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालील दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा, उतारा दिलेला असतो आणि या उतारावरती तुम्हाला काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. मग काय करायचं आहे तर प्रश्न त्या उत्तरावरती 2 विचारलेले असतात आणि तुम्हाला काय करायचे? दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी काय करायची आहे? लिहायची आहे. एक उत्तर समजा एका आकड्याचं उत्तर जर लिहिलं तर तुम्हाला 3 गुण मिळतील आणि दोन्हींची उत्तरं जर त्या उत्तरावरची लिहिली तर तुम्हाला 6 गुण, म्हणजे एक उत्तरा 6 गुणांसाठी तुम्हाला विचारलेला असतो. त्यानंतर त्यातला 6व्यातला ब आकडा कोणत्याही एका विधानावर मत व्यक्त करा किंवा मत नोंदवा. मी मगाशी सांगितलं हा प्रश्न तुम्हाला मार्क मिळवून देणारा असतो. तुमचं मत त्या ठिकाणी नोंदवायचे. अचूक उत्तराला प्राधान्य दिलं जाणार नाही. तर तुम्हाला काय योग्य वाटतं त्या ठिकाणी ते पाहिलं जाणार आहे. म्हणून कोणत्याही एका विधानावरती आपलं मत त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. विचारलेला आहे त्या ठिकाणी प्रश्न जो आहे 2 विचारलेले आहेत. विकल्प जर पाहिले तर 2 आहे, तुम्हाला एकच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, लिहायचं आहे आणि त्याचे गुण आहेत 4. 4 गुणांसाठी 1. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 4 गुण मिळून जातात. प्रश्न क्रमांक 7 जर पाहिलं तर 7वा जो प्रश्न आहे तो कोणत्याही एका प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहा. कमीत कमी 150 शब्दामध्ये हे उत्तर लिहायचं आहे. 10 गुणांचा हा प्रश्न आहे. एकच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचा आहे? सोडवायचा आहे. 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील आणि प्रत्यक्षात सोडवायचं किती आहे? एकच सोडवायचं आहे. 10 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. अशा पद्धतीने द्वितीय सत्र परीक्षा ही जी आहे ती 80 गुणांची द्वितीय सत्र परीक्षा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा विषय, मार्क मिळवून देणारा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचं आहे त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारा हा समाजशास्त्र हा विषय. हा विषय तसा पाहिला तर अतिशय सोपा. त्याची जे प्रश्नांचं स्वरूप पाहिलं तर तुमची MPSC UPSCची तयारी या प्रश्नांच्या स्वरूपामधनं होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला आजूबाजूच्या समाजाचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला काही घटना घडत असतात परंतु त्या तुम्हाला लक्षात येत नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी
मूल्यमापन आराखडा टाकला आहे, घटकनिहाय गुणविभागणी टाकली आहे, प्रश्नपत्रिकेचं प्रथम सत्राचं स्वरूप टाकलं आहे, द्वितीय सत्राचं स्वरूप टाकलं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला याचे जे फोटोज आहे हे काढून पाठवते. तुमच्या 200 पेजेसच्या वहीमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी त्याचा जो मूल्यमापन आराखडा आहे तो प्रथमतः लिहायचा आहे. त्यानंतर प्रथम सत्राचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 80 गुणांचा जो पेपरचा आराखडा आहे, वार्षिक परीक्षेचं गुणदान आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने क्रमाने त्या ठिकाणी तुम्ही या समाजशास्त्र विषयाची जी विभागणी आहे ती त्या ठिकाणी लिहिणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं घटकनिहाय गुणविभाजन, प्रत्येक प्रकरण किती गुणांचं आहे हेही त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. ते तुमच्या पुस्तकामध्येच प्रत्येक प्रकरणासमोर तुम्ही नमूद केलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी समाजशास्त्र या विषयाची थोडक्यात ओळख, त्याच्या मुखपृष्ठावरून, त्याच्या अनुक्रमणिकेवरून कोणतं प्रकरण किती गुणांसाठी निर्धारित केलेलं आहे, मूल्यमापन आराखडा काय आहे, प्रथम सत्र प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची आहे आणि द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची आहे या घटकाचा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासापासून आपण प्रकरण क्रमांक 1 जे आहे समाजशास्त्राचा परिचय या प्रकरणाला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.